तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। दौंड तालुक्यात सहजपूरमध्ये श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले। यवत येथे पालखी मुक्कामी असल्यापासून दौंड तालुका आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वतोपरी सुसज्ज असल्याचं तालुका अधिकारी डॉक्टर उज्ज्वला जाधव यांनी सांगितले। वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्व आरोग्य डॉक्टर कर्मचारी वर्ग सहभागी असून पाण्याचे व्यवस्थापन, शौचालय, तात्पुरता औषध आणि तपासणी विभाग, हिरकणी कक्ष, अतिदक्षता विभाग, अँब्युलन्सची सोय सर्व व्यवस्था चोख करण्यात आली आहे। तसेच पालखी मार्ग यवत, केडगाव, वरवण, मुक्कामी, पाटस ते रोटीघाट असा यशस्वी विनसायास प्रवास करत आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी समाधानपूर्वक निरोप घेत बारामती तालुक्याकडे मार्गस्थ होत आहे, असे मत तालुका अधिकारी डॉक्टर उज्ज्वला जाधव यांनी व्यक्त केले। तसेच पालखी मार्गात सेवेसाठी आरोग्य विभागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य टीम वर्क म्हणून लाभले। सर्वांनी वेळ काळ न पाहता मनोभावे वारकरी सेवा केली, त्यामुळे पालखी काळात आणि मार्गात अडथळे न येता आम्ही पालखी यशस्वी मार्गस्थ करू शकल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय। आजचा महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी परशुराम निखळे, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।